मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही केवळ आणि केवळ खंडणीसाठीच करण्यात आली होती आणि या हत्येचा मास्टरमाइंड हा वाल्मिक कराड हाच होता, हे आता समोर येऊ लागलेलं आहे। सीआयडी असेल किंवा एसआयटी असेल यांनी जे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले त्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। न्यायालयामध्ये दाखल केलेल्या दोषारोप पत्रात या दोन्ही तपास यंत्रणांनी ज्या ज्या बाबी उघड केलेल्या आहेत किंवा ज्यांचे साक्षी पुरावे नोंदवलेले आहेत, ज्या गोष्टी जप्त केलेल्या आहेत, त्या जर का बघितल्या तर किती पद्धतशीरपणे थंड डोक्यानं हा खून करण्यात आला हे स्पष्ट होत आहे। या सगळ्या गोष्टींवर पुढच्या काही वेळात आपण चर्चा करणार आहोत। ती जे दोषारोप पत्र आहे ते देखील न्यूज अँड व्ह्यूजच्या हातात आहे, त्यामुळे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर, न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण स्क्रीनवर पाहू शकता, म्हणजे आता हा मोबाईलवर असल्यामुळे मी तुम्हाला फार झूम करून वगैरे ते दाखवता येणं शक्य नाही आहे, तरी जेवढं शक्य आहे तेवढं निश्चितपणे हे दाखवण्याचा प्रयत्न माझा असेल। फायनल फॉर्म रिपोर्ट, अंतिम अहवाल नमुना असं यामध्ये म्हटलेलं आहे। हे दोषारोप पत्र आहे। साधारणपणे 1400 पानाचं जे दोषारोप पत्र न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेलं आहे त्याचा काही प्रोफार्मा असतो किंवा समरी जी असते ती जवळपास 53 पानांची आहे आणि ती सगळ्याच मीडियाच्या हातात असेल कदाचित, पण न्यूज अँड व्ह्यूजच्या हातात आल्यानंतर आम्ही गेल्या 2 दिवसात त्याचा बारकाईने अभ्यास केला। जे काही एक्सपर्ट्स असतील त्यांच्याशी चर्चा केली, काही विधी तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर अनेक गोष्टी यामध्ये उघडकीस येत आहेत। आजपर्यंत म्हणजे गेल्या 90 दिवसात ही घटना घडल्यापासून 3 महिन्यात वाल्मिक कराड हा केवळ खंडणीमधला आरोपी आहे, त्याने खंडणी मागितली एवढाच त्याचा काय तो दोष आहे असं बोललं जात होतं आणि जाणीवपूर्वक वाल्मिक कराडला अडकवलं जातंय। यासाठी मोठ्या प्रमाणात त्याच्या समर्थकांनी आंदोलनं देखील केली होती। मात्र हे दोषारोप पत्र जर का बारकाईने अभ्यासलं तर यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत। या तपासादरम्यान एसआयटी असेल किंवा सीआयडी असेल यांनी किती बारकाईने अभ्यास केला आहे हे या दोषारोप पत्राचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं। म्हणजे एसआयटी किंवा सीआयडीनं ज्या ठिकाणी संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला त्या दैठणा रोडवर ज्या परिसरात हा मृतदेह आढळून आला तेथील मातीचे नमुने देखील त्यांनी जप्त केलेले आहेत किंवा तपासासाठी घेतलेले आहेत। इतक्या बारकाईनं अगदी फिंगरप्रिंट एक्सपर्ट्स असतील किंवा फॉरेन्सिक एक्सपर्ट्स असतील, या सगळ्यांची मदत या तपासादरम्यान घेण्यात आलेली आहे आणि जवळपास हे जे तिन्ही गुन्हे आहेत, म्हणजे खंडणीचा गुन्हा असेल, ॲट्रॉसिटीचा गुन्हा असेल किंवा 302चा खुनाचा गुन्हा असेल, या सगळ्या प्रकरणामध्ये 184 साक्षीदार तपासण्यात आलेले आहेत। हे बघा किती मोठी यादी ही साक्षीदारांची होणार आहे। त्यामध्ये बहुतांश साक्षीदार हे पोलीस अधिकारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, त्यानंतर काही RTOचे अधिकारी आहेत, त्यानंतर काही पंच आहेत जे सरकारी नोकर आहेत, काही खाजगी व्यापारी देखील आहेत। पण ज्या महत्त्वाच्या साक्षी आहेत त्या महत्त्वाच्या साक्षी या वैभवी देशमुख जी संतोष देशमुख यांची मुलगी आहे, धनंजय देशमुख जे भाऊ आहेत, त्यांची आई आणि त्यांची पत्नी अश्विनी देशमुख यांची साक्ष यामध्ये महत्त्वपूर्ण ठरणार असं आज तरी या दोषारोप पत्राचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते। आणि या दोषारोप पत्रामध्ये म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की या सगळ्या प्रकरणाला सुरुवात कुठून झाली याचा जर का फाइंड आउट करायचं जर का ठरवलं तर या दोषारोप पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की मे 2024ला जी पहिल्यांदा खंडणी मागण्यात आली आवादा कंपनीकडं आणि त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा खंडणी मागण्याचा दुसरा प्रकार उघडकीस आला। या सगळ्यापासून या घटनेला सुरुवात होते आणि अगदी म्हणजे फिल्मी स्टाईलनं हे सगळं केल्याचं या दोषारोप पत्राचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते। यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की OnePlus11चा 5G मोबाईल एक जो जप्त केलेला आहे, तसेच सुनील केदू शिंदे यांचा 2 पंचासमक्ष
नमुना आवाज घेण्यात आलेला असून त्यांचा नमुना आवाज असलेलं व्हॉइस रेकॉर्डरमधील SanDisk मायक्रो SDHC I32GB मेड इन तैवान कंपनीचे मेमरी कार्ड देखील यामध्ये जप्त केलेले. आरोपी विष्णू महादेव चाटे याचा दोन्ही पंचासमक्ष नमुना आवाज घेण्यात आलेला असून त्याचा नमुना आवाज असलेलं व्हॉइस रेकॉर्डर जे SanDiskच्या पेन ड्राईव्हमध्ये घेण्यात आलेलं आहे ते देखील जप्त केलेले किंवा तपासासाठी घेतलेले. तसेच मुद्देमाल नोंदवाही क्रमांक 279/24 मधील मोबाईलमधील संभाषणाची क्लिप व व्हिडिओ रेकॉर्डिंगची फाईल पंचनाम्याने एका पेन ड्राईव्हमध्ये घेतली असून तो पेन ड्राईव्ह देखील तपासासाठी या यंत्रणांनी ताब्यात घेतलेला आहे. एक पांढऱ्या रंगाची टोयोटा फॉर्च्युनर गाडी MH 44/AC 2777 जिची किंमत शासनाच्या लेखी 20 लाख रुपये आहे ती देखील जप्त केलेली. आरोपी वाल्मिक कराड याचा वापरात असलेला एक फिक्कट निळ्या रंगाचा iPhone 13 Pro ज्याची किंमत 50,000 आहे. वाल्मिक कराड याचा वापरता एक गोल्डन कलरचा iPhone 16 Pro ज्याची किंमत 70,000 आहे. वाल्मिक कराड याचा वापरात असलेला एक गोल्डन कलरचा iPhone 13 Pro ज्याची किंमत 50,000 रुपये आहे. हे 3 iPhone जे वाल्मिक कराड वापरत होता ते iPhone देखील जप्त करण्यात आलेले आहेत. त्यानंतर वाल्मिक कराड याच्या आवाजाचा नमुना घेऊन तो देखील एका पेनड्राईव्हमध्ये सेफली सिक्युअर्ड करून ठेवण्यात आलेला आहे. तसेच पेनड्राईव्हमधील डाटा हा दुसऱ्या पेनड्राईव्हमध्ये म्हणजे जर का एखादा पेनड्राईव्ह गहाळ झाला किंवा त्यातला जर का डाटा करप्ट झाला तर तो दुसऱ्या पेनड्राईव्हमध्ये देखील रिकवर करता यावा यासाठी ठेवण्यात आलेला आहे. असे अनेक गोष्टी म्हणजे जवळपास 6 ते 7 मोबाईल हे तपास यंत्रणांनी ताब्यात घेतलेले. त्याचसोबत जी गाडी होती जी वापरण्यात आली संतोष देशमुखचं अपहरण करण्यासाठी काळी स्कॉर्पिओ त्या गाडीमध्ये देखील अनेक वस्तू आढळून आलेल्या आहेत. काही लाकडी रॉड आढळून आलेले आहेत, करदोडा बांधलेला आढळून आलेला आहे. तसेच काही बिस्किटचे पुडे सापडलेले आहेत. इतरही अनेक गोष्टी आहेत. काही गॉगल्स आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या पॅन्ट्स शर्ट्स या सगळ्या गोष्टी ह्या पोलिसांनी किंवा तपास यंत्रणांनी जप्त केलेल्या आहेत. जवळपास म्हणजे जर का या सगळ्या जप्त केलेल्या वस्तूंचा आकडा जर का बघितला तर तो साधारणपणे म्हणजे 66 वस्तू या गेल्या 80-82 दिवसाच्या तपासादरम्यान या यंत्रणांनी जप्त केलेल्या आहेत. ज्याची फॉरेन्सिक माध्यमातून तसेच व्हॉइस रेकॉर्डिंगची त्या यंत्रणेमार्फत तपासणी करण्यासाठी पुढे ते पाठवण्यात आलेले सगळं मटेरियल. आणि या सगळ्या प्रक्रियेदरम्यान जवळपास 184 लोकांचे जबाब देखील नोंदवण्यात आलेले आहेत. म्हणजे बारकाईनं हा सगळा अभ्यास हा करण्यात आलेला आहे. कारण या सगळ्या प्रकरणावर संपूर्ण राज्यातील सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील यांचं लक्ष होतं. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील बारकाईने यावर लक्ष ठेवून होते. संतोष देशमुखला न्याय मिळावा यासाठी अगदी म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्यापासून ते आमदार सुरेश धस यांच्यापर्यंत, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यापर्यंत अनेकांनी रस्त्यावर येऊन लढाई लढलेली आहे. अनेक मोठमोठी आंदोलनं मुंबईपासून ते परभणी नांदेडपर्यंत अनेक आंदोलनं उभं राहिली आणि त्याचाच परिणाम म्हणून या यंत्रणेवर देखील तेवढा दबाव होता असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळेच हा जो काही तपास झालेला आहे तो प्रॉपर झालेला असावा. आज तरी दोषारोप पत्रामध्ये त्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते. या दोषारोप पत्रामध्ये काही इंटरेस्टिंग गोष्टी देखील समोर आलेल्या आहेत. या इंटरेस्टिंग गोष्टी जर का पाहिल्या तर त्यानंतर लक्षात येतं आपल्याला की किती क्रूर पद्धतीनं हे सगळं या लोकांनी केलेलं आहे. यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की तसेच गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान साक्षीदार कंपनीतील वरिष्ठ अधिकारी तसेच इतर साक्षीदार यांनी देखील आपले जबाबात नमूद गुन्ह्यातील आरोपी आवादा कंपनीचे बीड जिल्ह्यात काम सुरू ठेवण्यासाठी खंडणी मागितले असल्याचे सांगितले आहे. एकंदरीत सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये नमूद गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे याने फिर्यादी यांना त्यांचे मोबाईलवर 29/11/2024 रोजी कॉल करून वाल्मिक कराड व विष्णू चाटे यांना फिर्यादीस त्यांचे कंपनीचे काम चालू ठेवण्यासाठी
खंडणी मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर त्या दिवशी ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन चंद्रभान घुले यांनी आवर्धा एनर्जी कंपनीचे मौजे मस्साजोग येथील कार्यालयात जाऊन फिर्यादी सुनील शिंदे व साक्षीदार शिवाजी थोपटे यांना कंपनीचे बीड जिल्ह्यामध्ये काम सुरू ठेवण्यासाठी खंडणीची मागणी केलेली आहे. तसेच आरोपी विष्णू चाटे यांनी नमूद गुन्ह्यातील महत्वाचा असणारा पुरावा म्हणजे त्याचा मोबाईल फोन हा नष्ट केलेला आहे. हे देखील म्हणजे ज्या काही तपास यंत्रणाच्या काही चुका असतील तर त्या देखील दोषारोपपत्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेल्या आहेत. एकंदरीतच झालेल्या तपासावरून साक्षीदारांच्या जबाबावरून नमूद गुन्ह्यातील आरोपी ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन चंद्रभान घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले आणि इतरांचे नाव आहेत यांनी प्लांटमध्ये प्रवेश केला. विना परवानगीने प्रवेश करतेवेळी तो नमूद गुन्ह्यातील साक्षीदार यांना मारहाण व शिवीगाळ केली. तसेच यातील फिर्यादी शिवाजी थोपटे यांना 2 कोटी रुपये द्या नाहीतर कंपनी बंद करा असे म्हणून धक्काबुक्की व शिवीगाळ केली असं वगैरे वगैरे म्हटलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा एक जो मुद्दा या दोषारोप पत्रामध्ये 6 क्रमांकाचा जो टाकलेला आहे तो असा आहे की आरोपी हे अमानुषपणे, अतिशय क्रूरपणे, अमानवीयपणे मैताचे कपडे काढून मारहाण करताना दिसत असून डोळ्यावर सर्व आरोपी हे मोठमोठ्याने हसत असल्याचे सदर घटनेचा आनंद साजरा करीत असल्याबाबत स्पष्ट दिसून येत आहे. म्हणजे जे आरोप हे संदीप क्षीरसागर यांच्यापासून ते सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेकांनी केले की हे आरोपी जे आहेत त्यांनी हा खून एन्जॉय केलेला आहे. हे सगळ्यात भयानक आहे. हे या दोषारोप पत्रात जे काही आलंय त्यावरून प्रायमा फेसी तरी हे लक्षात येते की ही अत्यंत थंड डोक्यानं केली गेलेली हत्या होती. यामध्ये आपली दहशत कमी होईल. जर का अशा पद्धतीनं कुणीही आपल्याला खंडणी देण्यास नकार देणार असेल तर आपली दहशत कमी होईल आणि त्यामुळे जो आडवा येईल त्याला आडवा करा. हे जे काही डायलॉग वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांच्या दरम्यान झालेले आहेत ना ते देखील रेकॉर्डवर घेतलेले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संतोष देशमुखला मारहाण करतानाचा व्हिडिओ हा तपास यंत्रणांनी रिकव्हर केलाय. त्याची देखील फॉरेन्सिकच्या माध्यमातून तपासणी केली जाणार. म्हणजे या दोषारोप पत्रावर जर का बारकाईनं लक्ष दिलं किंवा त्याचा जर का बारकाईनं अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट होते की या सगळ्यामध्ये वाल्मिक कराड हाच आरोपी क्रमांक 1 आहे. असं कुठेही म्हणजे जाणीवपूर्वक त्याला अडकवण्याचा प्रयत्न आहे किंवा तपास यंत्रणा प्रेज्युडाइज माइंडने करतायत असं आज तरी दिसत नाही. आता जेव्हा खटला न्यायालयासमोर उभा राहील आणि आरोपीचे वकील आणि फिर्यादी पक्षाचे वकील यांच्या दरम्यान साक्षी पुराव्याला जेव्हा केस लागेल तेव्हा अनेक गोष्टी आणखीनही समोर येण्याची शक्यता आहे. या दोषारोप पत्रामध्ये जे 53 पानांचं मीडियापर्यंत पोहोचलेलं आहे त्या दोषारोप पत्रामध्ये जे काही आरोपींचे जबाब आहेत किंवा जे क्रॉस व्हेरीफाय केलेला जे काही डेटा आहे किंवा साक्षीदारांनी नेमकं काय काय सांगितलेले याचा अगदी सविस्तर असा उल्लेख नाहीये. ते 1400 पानांच्या आरोपपत्रामध्ये देखील असेल. पण आज तरी हे स्पष्टपणे दिसतंय की हे सगळं जे आहे ते केवळ आणि केवळ वाल्मिक कराड याने आपली दहशत कायम राहावी यासाठीच केलेलं आहे. आणि हा संघटित गुन्हेगारीचाच एक प्रकार असल्याचं यंत्रणांनी त्यांच्या दोषारोप पत्रात म्हटलेलं आहे. आता यावर जेव्हा साक्षी पुराव्याला केस लागेल तेव्हा कोणते कोणते मुद्दे समोर येणार, यातील कुठल्या कुठल्या मुद्द्यावर बहस होणार, जी काही 184 साक्षीदार यामध्ये दाखवण्यात आलेले त्या प्रत्येकाची साक्ष घेतली जाणार का, कोणता साक्षीदार महत्त्वाचा ठरणार, कोणता साक्षीदाराची साक्ष ही या केसला वेगळ्या वळणावर घेऊन जाणार, याकडे देखील न्यूज अँड व्ह्यूजचं लक्ष असणार आहे. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.